समाज दिसला पाहिजे आणि त्यासाठी आपण बघतोय. तर हे सगळं आपल्याला जर करायचं असेल तर विश्वासानं आपल्याला काही विश्वासू माणसं बरोबर घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं विश्वासू मावळे होते म्हणून केलं. आपल्या जो विश्वास टाकल तोच गळाच कापतो. विश्वासाने धोका जवळच्या माणसापासून आपल्याला होतो आणि म्हणून माणसं योग्य निवडली पाहिजेत. माझ्याकडनं मी माणसं निवडताना चुका होत आहेत, पण आता करायचं काय? कोणावर तरी विश्वास ठेवलाच पाहिजे ना. आता आम्ही आप्पाला चांगलंच म्हणणार ना. आता आप्पाच्या डोक्यात काय चाललंय आपल्याला काय माहिती. त्यामुळं जेवढं होईल तेवढं माणसं जोडूया. आजच्या दिवसाचं महत्व तुम्हाला माहित नाही मित्रांनो. आज या कार्यक्रमाला ज्यांनी यायला पाहिजे होतं, ज्यांनी माझ्याकडनं तारीख घेतली ते पण आलेले नाहीये. मी आज मुद्दाम तारीख अष्टाला 20 तारीख. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं होतं आणि मला आनंद आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की आज माझं इथं समोर बसणारे जे लोक आहेत ते लोक साक्षील आहेत आणि त्यांना मी सांगेन की आजचा दिवस असा आहे की या भारतामध्ये मनूचं राज्य, अन्यायाचं, विषमतेचं राज्य मोडून काढण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यावर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. तो आजचा दिवस आहे आणि तो दिवस मी आज त्याला दिला होता की आपली अन्यायी व्यवस्था, अन्याय करणारी व्यवस्था आपल्याला जाळायची आहे. आपल्यावर अन्याय करणारी व्यवस्था आपल्याला बदलायची आहे. आपल्याला नवी व्यवस्था निर्माण करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन आज केलं. आज त्यांनी त्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला. गावातली लोक दगडफेक करायला आली होती. बाबासाहेबांना दगड मारली लोकांनी. बाबासाहेब म्हणत होते की तुमच्या या तळ्यामध्ये म्हैशी जातात, जनावर जातात, मसर घुसतायत त्या पाण्यापर्यंत, शेरडं, मेंढर, डुकर, कुत्री त्या तळ्यात जात आहेत, पाण्यात जात आहेत, आणि आम्ही माणसं आहेत, आम्ही का जात नाही त्या तळ्यात? म्हैशीच्या पाण्यानं काय होत नाही, कुत्र्यानं त्या तळ्याला शिवलं पाण्याला तर काय होत नाही, आणि आम्ही शिवलं की काय होतंय? हा आमच्यावर अन्याय आहे. आमचं माणूस पण तुम्ही नाकारताय. तुम्ही आम्हाला माणूस मानत नाही. कुत्र्याला, जनावराला तुम्ही जवळ करताय, पण आम्हाला माणसाला जवळ करत नाही, आणि मी हे सहन करणार नाही. जर या गावातला माणूस तळ्यामध्ये जात असेल तर मी सुद्धा तळ्यात जाणार आणि त्या पाण्याला स्पर्श करणार, असं म्हणून बाबासाहेबांनी आज चौदार तळ्याचं आंदोलन केलं. आणि नुसतं आंदोलन केलं नाही तर आम्हाला गावाच्या बाहेर ठेवायला लावणारी, आम्हाला गुलाम करणारी ही जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिली ती मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. तो दिवस आज मी तुम्हाला देतो. आणि मला खूप आनंद आहे की आज खरोखर चांगला कार्यक्रम झालेला आहे. खरोखर चांगला कार्यक्रम झालेला आहे. विजयसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं. तो प्रामाणिक आहे. ओढाताण सगळे मी सांगितलं ना, माझी स्वतःची झालेली आहे. मी एका पतसंस्थेचे पैसे घेतले होते. मी सुद्धा लपून बसवत होतो घरात, आतल्या खोलीत बसायचं माणसाने, आणि मॅडम पुढे जायचं, घरी नाहीत म्हणायचं. पण त्यांनी बी विचारलं नाही आम्ही आहे का बघू का घरात. बघितलं असं तर मी गावला होतो. पैसा पैशाच्या मार्गाने येत असतो, पैशाच्या मार्गाने जात असतो, व्यवहार पूर्ण होत असतो. परंतु आपण काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. की चाललंय काय आणि आपण काय केलं पाहिजे, कधी करायला पाहिजे, टायमिंग काय, हे आपल्याला समजत नाही. आपला समाज आधीच नागडा आहे असं म्हणतात लोक, परंतु तो नागडा आहे म्हणून थांबत नाही. ज्यानं कापडं घातले ती त्याची कशी काढता येईल, त्याला कसा नागडा करायचा, त्याचं ट्रेनिंग आपल्या समाजात न शिकवता सगळ्यांनी घेतलेलं आहे. तर बाकी सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी एकच सांगतो की ही सुरुवात झालेली आहे. आणि आज मी शब्द देतो की 1 वर्षाच्या आत पुढच्या 20 मार्च पर्यंत महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यामध्ये बहुजन समता पार्टीचं काम सुरू करायचं हा संकल्प आज आपण इथं
या आष्टे गावामध्ये करूया. आष्टे फार महत्वाचं गाव आहे.